जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 180. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. संत सद्गुरू आम्हाला चित्तलय होण्यासाठी मुख्य काय केलं पाहिजे हे सांगत असताना एक गोष्ट प्रकर्षानं सांगतात, ती म्हणजे स्वतःशी प्रामाणिक असणं. साधनेच्या बाबतीत, भक्तीच्या बाबतीत, गुरुचरण शरणागतीच्या बाबतीत. आणि या सर्व गोष्टी ग्रंथवाचनानं येत नाहीत, ग्रंथगायनानं येत नाहीत, लोकांकडून ऐकल्यानं येत नाहीत, लोकांना सांगितल्यानं येत नाहीत. हे हृदयामध्ये प्रकट होण्यासाठी स्वतःशी प्रामाणिक असणं ही एकच गरज शास्त्रग्रंथांमध्ये सुद्धा प्रतिपादित केलेली आहे. कारण आत्मवंचना ही दुसऱ्याला वंचित करण्यापेक्षा किंवा वंचना दुसऱ्याची करण्यापेक्षा, दुसऱ्याला फसवण्यापेक्षा सुद्धा अधिक घातकी आहे. परमार्थ मार्गामध्ये आम्हाला श्री महाराज सांगतात की कधीही दुसऱ्याचे दोष बघू नयेत. कारण जेव्हा आम्ही दुसऱ्याचे दोष बघतो त्यावेळेला त्या दोषाचं बीज कुठेतरी आमच्यामध्ये आहे, म्हणूनच तो दोष तुम्हाला दुसऱ्यात दिसतो असं महाराज सांगतात. आणि त्यामुळे दुसऱ्याचे दोष बघण्याआधी स्वतःमध्ये काय आहे, आमची स्थिती भक्तीमधली एक महत्त्वाची गोष्ट आहे. यामध्ये भक्तीमध्ये प्रगती हा शब्द थोडासा संयुक्तिक नाही. भक्तीमध्ये स्थिती असते. कारण भक्ती भगवंताची जी आहे ती भगवंताशी अभिन्नत्वानं असल्यामुळे भगवंत जसे अनचेंजेबल आहेत, बदलरहित आहेत, उपाधिरहित आहेत, तशी भक्ती ही अनचेंजेबल असते. आणि म्हणून त्याला स्थिती म्हणतात. प्रगती म्हटलं की त्याच्यामध्ये बदल होतात. प्रगती जी होत असते ती आमच्या मनाच्या स्थितीमध्ये किंवा मनाच्या आलेखामध्ये होत असते. की महाराजांकडे येण्याआधी म्हणजे सद्गुरूंकडे येण्याआधी आम्ही जितके लौकिकामध्ये आसक्त होतो तसे आता लौकिकात आसक्त नाही किंवा कमी आहोत. हा जो बदल तो मनातल्या आलेखामध्ये होत असतो. पण भक्ती ही जी आहे ती बहुतेक वेळा आम्हाला संत सांगतात की ती स्थिती असते, त्यामध्ये कमी जास्त होत नाही. कारण भक्ती हा जीवाचा सहज स्वभाव आहे खरं तर. त्यामुळे नेहमी आमची स्थिती काय आहे याकडं लक्ष द्यावं. आमचं मन किती भगवतचरणी आकृष्ट आहे आणि किती दृश्यामध्ये आकृष्ट आहे, किती आम्ही भगवत भक्तांना आदरपूर्वक सन्मानपूर्वक वागवतो, किती आम्ही संत सत्पुरुषांच्या संगतीसाठी अनावर आसक्त असतो. आणि मुख्यत्वे करून जो भक्ती मार्ग आहे तो इतका गोड आहे की जो खरा भक्त असतो त्याला दुसऱ्या भक्ताची भक्त स्थिती बघून अतीव आनंद होतो. याला भक्ताची स्थिती म्हणतात. कोणताही भक्त खऱ्या भक्ताला ज्यामध्ये त्या पावित्र्याचा, त्या प्युरिटीचा अंश आहे किंवा तो भक्ती ज्याची प्युअर आहे, भेसळरहित आहे, अशा भक्ताच्याकडे आकृष्ट झालाच पाहिजे. तिथे ईर्ष्या, मत्सर, त्याला अमुक अनुभव आले, मला अमुक अनुभव आले नाहीत, याला स्थानच नसतं. ही सर्व आम्ही काय करतो, लौकिकातले जे आमचे मनाचे विकार असतात तेच परमार्थाकडे लावू बघतो. आणि मग आम्हाला महाराज सांगतात की मी तुम्हाला सांगतोय तुमचा प्रपंच परमार्थ रूप बनवा, तर तुम्ही परमार्थच प्रपंच रूप बनवू बघताय.
परमार्थामध्ये प्रापंचिक विकार घेऊन येत आहे आणि मग तो परमार्थसुद्धा प्रपंच रूप बनतो. त्यामुळे इथे आम्हाला आता जे तुलसीदास सांगणार आहेत त्यावरून त्याची ही पार्श्वभूमी होती की खरा भक्त जो असतो भगवंताचा, त्याला दुसऱ्या भक्ताला बघून किती आनंद होतो, त्याला दुसऱ्या भक्ताची भेट ही भगवंताच्या भेटीपेक्षा सुद्धा कशी महत्त्वाची असते, किती अवर्णनीय आनंददायक असते, त्याचं वर्णन आहे. म्हणजेच ही शुद्धी दुसऱ्या भक्ताला बघून जेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये प्रकट होते त्यावेळी आम्ही त्या भक्तीच्या स्थितीला पोहोचलो म्हणता येईल असं संत सांगतात. आणि तशी स्थिती इथे आम्हाला आता भरद्वाज मुनींची दिसणार आहे बरं का. भरत आणि भरद्वाज मुनी दोघे भक्त आहेत, पण लौकिक अर्थानं भरत लहान आहे वयानं, आणि दुसरी गोष्ट भरद्वाज हे ब्रह्मऋषी आहेत, ब्रह्मज्ञानी सत्पुरुष आहेत. त्यांच्याकडे हा रामांचा धाकटा भाऊ भरत आज जाऊन पोहोचला आहे. पण त्यावेळी भरद्वाज मुनींची प्रतिक्रिया कशी असते यावर हा पुढचा भाग आहे, पुढचे काही भाग. आणि त्यामुळे आता तुलसीदास आम्हाला आमच्या भक्तीची स्थिती तपासण्यासाठी हे रामचरितमानसमधून सांगत आहेत. म्हणाले, आपण बघितलं की भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये भरताचं पदार्पण झालं आहे आणि दंड प्रणाम करत मुनी देखे मूर्तिमंत भाग्य निज लेखे. तो दंडवत करत असलेला बघून मुनींना जणू आपलं सद्भाग्य साकार झाल्याचं वाटलं. इथूनच सुरुवात होते पहा भक्त मनाच्या स्थितीचं दर्शन होण्याला. त्यामुळे आता पुढे जाऊन भरद्वाज मुनींनी काय केलं तर, धाई उठाई लाई उरलीने दिन्ही असी सकृतारथ कीने आसनु दीन नाई सिरु बैठे चहत सकुच गृह जनु भजी पैठे. भरद्वाज मुनींनी धाई उठाय, धावत जाऊन भरताला उठवलंय. जो भरत दंडवत करतोय त्याला धावत जाऊन उठवलंय आणि लाई उरलीने हृदयाशी धरलंय. अनेक आशीर्वाद देऊन त्याला कृतार्थ केलंय भरताला बरं का. आणि मुनींनी त्याला बसायला आसन दिलं. कशी गंमत असते पहा, जेव्हा दोघे त्याच तोडीचे भक्त असतात ना त्यावेळेला लौकिकार्थानं वयातला फरक असो किंवा आपल्या पोझिशनचा, म्हणजे इथे खरं तर हा शिष्य रूपामध्ये ते गुरु रूपामध्ये असं असेल किंवा कोणत्याही वेगळ्या नात्यानं असेल, पण त्यानुसार त्यांचं वागणं असतं. जसं इथे भरद्वाज मुनींनी भरताला अनेक आशीर्वाद दिले, पण भरताची अंतर्स्थिती, त्याच्या भक्तीची उंची ते जाणतात. त्यामुळे त्यांनी त्याला हृदयाशी धरलं आणि आशीर्वाद देऊन कृतार्थ केल्यानंतर बसायला आसन दिलंय पहा बरं. आणि भरतच तो आपण बघितलं नम्रता शिरोमणी आहे आणि हृदयामध्ये सतत एकच डाचतंय. त्यामुळे भरत मस्तक खाली घालून बसलाय. का बरं? त्याच्या मनामध्ये अजूनही ग्लानी आहे. काय वाटतंय त्याला, म्हणतात तुलसीदास, जणू पळून जावं आणि संकोचाच्या गृहामध्ये राहावं असं त्याला वाटतंय. म्हणजे भिडस्तपणे बसलाय भरत. कशामुळे? आपण काय आपल्यामुळे घडलंय हे ऋषींना माहीत आहे की नाही, ते मला का आदर करतायत माझा, माझ्यामुळे हे सगळं घडलंय, सीतारामांना वनवास माझ्यामुळे मिळालाय, मला ते अयोध्येचं राज्य देऊन मला मोठेपणा मिळण्यासाठी माझ्या मातेनं हे सर्व कृत्य केलंय, पण त्याचा खरा जबाबदार मी आहे. आणि हे न माहीत असून कदाचित माझा असा आदर सत्कार भरद्वाज करतायत असं वाटून भरत अतिशय संकोचून गेलाय बरं का. आणि मग
मुनि पूछब कछु यह बड़ सोचू, बोले ऋषि लखी सील संकोचू। सुनहु भरत हम सब सुधि पाई, विधि करत पर किछु न बसाई। तुम गलानि जिय जनि करहु, समुझि मातु करु तोती। तात कैकेयी दोसु नहीं, गई गिरामती धोती। आहा, भरताच्या मनात काळजी वाटतेय की जर याचा जबाब मला विचारला भरद्वाज मुनींनी तर मी काय करू, काय उत्तर देऊ. आणि भरताचा तो संकोच आणि वागणं बघून ऋषी भरद्वाज काय म्हणाले, भरता आम्हाला सर्व वार्ता समजली आहे. विधात्याच्या करणी पुढं कुणाचंच काही चालत नाही. पुढे भरद्वाज मुनी केवढा मोठा दिलासा देत आहेत पहा भरताला. म्हणतायत मातू करत होती, मातेनं जे केलंय त्याचं स्मरण करून करून तू खेद करू नकोस. हे बाळा, कैकेयीचा सुद्धा कोणताही दोष नाही रे, तिची बुद्धी सरस्वतीनं बिघडून टाकली होती बरं का. ब्रह्मज्ञानी आहेत, त्रिकालज्ञानी आहेत भरद्वाज ऋषी, त्यांना सर्व माहीत आहे. त्यामुळे त्यांनी हे भरताला सांगितलं. या उपर पुढं म्हणतायत, यहु कहत भल कही नको, लोक वेदु बुध सम्मत दो। तात तुम्हार बिमल जसु गाई, पाई ही लोकहु बेदु बड़ाई। लोक बेद सम्मत सबु कहई, जेहि पितु देई राजु सोलहई। राउ सत्यव्रत तुम्हि बोलाई, देत राजु सुख धर्मु बड़ाई। राम गवनु बन अनरथ मूला, जो सुनि सकल विश्व भई सूला। सोभावी बसरानी अयानी, करी कुचाली अंतहु पछितानी। तहु तुम्हार अलप अपराधु, कहै सो अधम अयान असाधु। करते हु राजुत तुम्हि न दोषो, राम ही होत सुनत संतोषो। काय गोड पहा. तू खेद करू नकोस सांगतायत भरद्वाज मुनी. म्हणतायत मी तुला सांगितलं की तुझ्या मातेची बुद्धी सरस्वतीनं बिघडवली होती, पण म्हणून सरस्वती दोषी आहे असंही म्हणणं योग्य नाही, कारण तिला देवांनी प्रेरित केलं होतं. लोक बेदु बुध संमत दो. पहा बरं, म्हणजे एखादी घटना आपण किती लगेच असाइन करून टाकतो त्याचं कारण, की अमुक गोष्टीमुळे हे घडलं, नाही का. आपण लौकिक आयुष्यामध्ये हे शिकण्यासारखं आहे खरं यामध्ये, की आपण विधी लिखित कधी म्हणतो, जेव्हा काहीच करता येऊ शकत नाही हे कळतं की मग आम्ही विधी लिखित तरी म्हणतो, नाही तर मग महाराजांची इच्छा तरी म्हणतो. पण जसं इथे म्हटलं की अनेक कारणं असतात एखादी घटना घडण्यासाठी, आणि ते सूक्ष्म बुद्धीशिवाय स्थूल बुद्धीला आमच्यासारख्यांना कळूच शकत नाही. आणि त्यामुळे ते कळून घेण्याचा प्रयत्न न करता उगीच दोष कुणालाही देऊ नये. त्यामुळे इथे सांगतायत की देवांनी तिला प्रेरित केलं. फक्त काय आहे बाळा, लोकमतानुसार कैकेयी दोषी आहे, आणि विद्वानांना सुद्धा हे लोकमत पण मान्य आहे आणि वेदमत पण मान्य आहे. पण
हे कुमार, पहा बरं काय गोड सांगितलंय, पहा. तात तुम्हार बिमल जसु गाई, पायी ही लोक बेदू बडाई. बाळा, तुझी मात्र निर्मळ कीर्ती गाऊन, बरं का, भरताची निर्मळ कीर्ती गाऊन लोक आणि वेद या दोघांनाही गौरव मिळेल. आहा, खरोखर ज्याची रामचरण रती आहे, असेच भरद्वाज मुनींसारखे भरताचं हे स्थान ओळखू शकतात. काय सांगितलं? तुझी निर्मळ गती गाऊन लोकांनाही गौरव मिळेल आणि वेदांना गौरव मिळेल. केवढी 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 मोठी गोष्ट आहे पहा. म्हणजे जो वेदमताचा सन्मान करतो त्याचा गौरव होतो असं सांगतात, नाही का. द वन हू फॉलोज स्क्रिप्चर्स इज अडोर्ड ऑर इज रिस्पेक्टेड असं आपण म्हणतो. पण इथं भरद्वाज मुनी सांगतायत, जो तुझी कीर्ती गायल भरता, म्हणजे वेदांनी सुद्धा तुझी कीर्ती गायली तर वेदांना गौरव मिळेल. यावरून आपल्याला भरताच्या भक्तीची उंचाई, त्याची काय त्याला शब्द वापरावा, खरंच अगोदर म्हटलं गेलं तसं त्याची भक्तीची स्थिती आपल्याला समजू शकते. त्यामुळे आणि पुढे म्हणतायत की लोक आणि वेद यांना हे मान्य आहे आणि सर्वजण म्हणतात की पिता ज्याला राज्य देतो त्यालाच ते मिळतं. आणि तुला तर माहीत आहे, तुझे पिता राजा दशरथ हे सत्यव्रत आहेत, सत्यव्रती होते. आणि त्यांनी तुला बोलवून राज्य दिलं असतं तर सुखही मिळालं असतं, धर्माचं पालनही झालं असतं आणि त्यांना मोठेपणा मिळाला असता. आता फक्त एकच गोष्ट चुकीची घडली आहे, ती म्हणजे राम गवनु बन अनर्थ मूला. अनर्थाचं मूळ जर सगळ्याचं असेल तर ते म्हणजे श्रीरामांचं वनगमन. ही वार्ता ऐकून विश्व भैसूला, संबंध विश्वाला दुःख झालंय. पण हे श्रीरामांचं वनगमनसुद्धा त्यांच्या काही विधिलिखितामुळे, भवितव्यामुळेच घडलंय. काही पुढे घडायचं आहे त्यामुळेच घडलंय. आणि भवितव्याच्या अधीन झाल्यामुळे हातून चुकीचं वागलं जाऊन कैकई शेवटी पश्चात्ताप पावली आता. त्यामुळे बाळा, तुझा यामध्ये थोडासुद्धा अपराध आहे असं जो म्हणेल तो काय आहे? कहई सो अधम अयान असाधू. तो अधम आहे, अज्ञानी आहे आणि असाधू आहे. जरी तू राज्य केलं असतंस तरीसुद्धा तुला दोष येत नव्हता. किंबहुना मोठी गोष्ट पुन्हा सांगतात भरद्वाज मुनी, रामही होत सुनत संतोष. तू राज्य स्वीकारलंयस आणि राज्यकारभार करतोयस हे ऐकून श्रीरामांना सुद्धा समाधानच झालं असतं, संतोष झाला असता. पण पुढे सांगतायत, अब अति कीधेहु भरत भल, तुम्ही उचित मत एहु. सकल सुमंगल मूल जग, रघुबर चरण स्नेहू. हे भरता, आता तर तू खूपच चांगलं काम करतोयस आणि तुम्ही उचित मत एहू. पहा बरं, भरद्वाज मुनी धर्मज्ञ आहेत. म्हणताय तू जे करतोयस, करायला चाललायस, तोच विचार तुझ्यासाठी योग्य होता. कारण सकल सुमंगल मूल जग, रघुबर चरण स्नेह. श्रीरामांच्या चरणी स्नेह, प्रेम असणं हेच जगात सर्व मांगल्याचं मूळ आहे. बाकी कशालाच त्याच्याशी तुलना करता येऊ शकत नाही. त्यामुळे तू करतो आहेस तो तुझा विचार अतिशय योग्य आहे असंही भरद्वाज मुनी सांगतायत. पुढे म्हणतायत, सो तुम्हार धनु जीवनु प्राणा, भूरी भाग को तुम्ही समाना. यह तुम्हार आचर जुनताता, दशरथ सुवन राम प्रिय भ्राता. भरता, मला माहीत आहे की श्रीरामचरणांचं प्रेम हेच तुझं धन आहे, हेच तुझं जीवन आहे आणि हाच तुझा प्राण आहे.
तुझ्यासारखा भाग्यशाली कोण असेल ज्यानं हे जाणलं. त्यामुळे हे बाळा, तुझ्यासाठी काही ही आश्चर्याची गोष्ट नाही, कारण तू कोण आहेस? प्रत्यक्ष राजा दशरथांचा पुत्र आहेस आणि रामप्रिय भ्राता श्रीरामांचा आवडता बंधू आहेस. त्यामुळे तुझ्या मनामध्ये हा विचार आहे ही काय फार आश्चर्याची गोष्ट नाही बरं का. त्यामुळे हे भरता ऐक म्हणतात, सुनहु भरत रघुबर मन माही, प्रेम पात्र तुम समको नाही, लखन राम सीतहि अति प्रीति, निसि सब तुम ही सराहत बीती, जाना मर मुन हाथ प्रयागा, मगन हो ही तुम्हारे अनुरागा, तुम पर अस स्नेहु रघुबर के, सुख जीवन जग जस जड़ नर के, यह न अधिक रघुबीर बड़ाई, प्रणत कुटुंब पाल रघुराई, तुम तो भरत मोर मत एहु, धरे देह जनु राम स्नेहु. हे भरता ऐक, श्रीरामांच्या मनात सुद्धा तुझ्यासारखा प्रेम पात्र बरं का दुसरा कोणीही नाही. म्हणजे ज्याला श्रीरामांचं प्रेम मिळावं अशांमध्ये तू अग्रणी आहेस. लक्ष्मण, श्रीराम आणि सीता हे तिघे जेव्हा इथे आले होते माझ्याकडे, त्यावेळी त्या तिघांची रात्र कशी गेली माहीत आहे का तुला? अतिशय प्रेमानं फक्त तुझी प्रशंसा, तुझं कौतुक करण्यामध्ये त्यांची रात्र गेली. भरद्वाज मुनी वॉज द विटनेस, त्यांनी ते बघितलं होतं, त्यामुळे त्यांनी ते भरताला सांगितलं. आणि पुढे एक फार गोड गोष्ट सांगितली. म्हणाले, मला त्यांचं रहस्य समजलं आहे बरं का. कधी समजलं तर प्रयागराजमध्ये जेव्हा प्रभू श्रीराम स्नान करत होते त्यावेळी मला रहस्य समजलं. कसं काय समजलं तर, मगन हो ही तुम्हारे अनुरागा. भरत, भरत, माझा भरत, हे शब्द श्रीरामांच्या मुखातून वरचेवर प्रकट होताना त्यांच्या निकटच्या सर्वांनीच ऐकलं होतं. आणि प्रयागराजमध्ये स्नान करताना हा त्यांचा भरतावरचा स्नेह भरद्वाज मुनींनी बघितला होता. त्यामुळे म्हणताय ते तुझ्या प्रेमात असे मग्न झाले होते. त्यामुळे मला रहस्य हे समजलं की श्रीरामांच्या मनात सुद्धा तुझ्यासारखा प्रेमपात्र दुसरा कोणी नाही. तुझ्यावर श्रीरामांचं इतकं अगाध प्रेम आहे. पुन्हा तुलसीदासांची उपमा, सुख जीवन जग जस जड नरते. जसा विषयासक्त माणूस असतो ना, त्याचं जगातल्या लौकिक सुखावर, सुखमय जीवनावर जसं प्रेम असतं तितकं प्रेम श्रीरामांचं तुझ्यावर आहे. ह्या उपमा मला कळू शकतात नाही का. आमचं लौकिकावर, ह्या सगळ्या गोष्टींवर, खाणं पिणं लेणं सगळं जे आहे, घर जमीन जुमला, मुलं बाळं सगळे, नातलं मित्रमैत्रिणी, किती प्रेम असतं. आमचं प्रोफेशन, आमची डिग्री सो कॉल्ड, तर ह्या सगळ्यावर आमचं किती प्रेम असतं हे आम्हाला माहीत आहे. ह्या सारखं प्रेम म्हणजे आम्ही अनेकदा म्हणतो ना की हे सोडणंच शक्य होत नाही, ह्याची आसक्तीच सुटत नाही. ही आसक्ती आमची जशी सुटत नाही तशी श्रीरामांची भरतावरची आसक्ती सुटत नाही. पहा बरं, भगवंताला भक्ताची आसक्ती आहे. भक्ताला भगवंताची असणारच, पण इथं भगवंतांना भक्ताची आसक्ती, आपल्या लाडक्या भावाची आसक्ती आहे, भरताची आसक्ती, त्याच्यावर प्रेम आहे बरं का. आणि अशा रीतीनं हे भरता, मला माहीत आहे की ही काय रघुनाथांची मोठी थोरवी नाही बरं का. यहन अधिक रघुबीर बडाई. का बरं? प्रणत कुटुंब पाल रघुराई. आहा, कसे आहेत रघुनाथ? तर शरणागताच्या संपूर्ण कुटुंबाचे पालन करते आहेत.
पहा बरं, खूप खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि हे ज्यानं जाणलं त्याला आमचे महाराज म्हणतात तसं त्यांच्या चरणी सर्व सोपवता येतं. सोपवण्यासाठी मी आणि माझं कुटुंब, जे काही तुम्ही आत्ता अजून आसक्ती सुटत नाही असे जे लोक आहेत, अशा ज्या गोष्टी आहेत, असा जो संसार आहे, जे काही आहे प्रपंचातलं, त्या सगळ्याचं सांभाळ करणारे रघुनाथ आहेत. कधी? जर तू त्यांच्या चरणी शरणागत झालास तर. प्रणत, जो प्रणत, नत म्हणजे शरणागत, प्र लावलाय त्याला प्रिफिक्स, सो इट त्याला अजून वजन येतं ना प्रिफिक्सनी. त्यामुळे प्रणत म्हणजे जो पूर्ण शरणागत आहे, अशांच्या कुटुंबाचे पालन करता आहेत रघुराई. यहन अधिक रघुबीर बडाई, प्रणत कुटुंब पाल रघुराई. आणि माझ्या मते तर म्हणतायत की हे भरता, तू काय आहेस माहीत आहे का? तू जणू श्रीरामांचं शरीरधारी प्रेमच आहेस. म्हणजे श्रीराम प्रेम समुद्र आहेत आणि त्यांच्या त्या हृदयातल्या प्रेमानं जर देह धारण केला तर तो तू आहेस. धरे देह जनु राम सने. त्यामुळे पुढे म्हणतायत, फार सुंदर आहे बघा. तुम कह भरत कलंक यह, हम सब कह उपदेसु, राम भगति रस सिद्धि हित, भाय समौ गणेसु. आहा, केवढी मोठी गोष्ट. पुन्हा हे ऋषी मुनी जे बोलतात ना, त्यांचा प्रत्येक शब्द वेदमंत्र असतो अक्षरशः. आणि त्याचं जो पालन करतो, त्याच्याकडे जो पूर्ण लक्ष पुरवतो, त्याच्यावर जो चिंतन मनन करतो आणि ते आयुष्यात आणण्याचा जो प्रयत्न करतो, त्याला खऱ्या अर्थानं ते ऋषीमुनी कसे बनले हे त्यांच्याच कृपेनं कळतं. त्यामुळे इथे भरद्वाज मुनी म्हणतायत की भरता, तुझ्या दृष्टीनं हा कलंक आहे. जे काही घडलं त्याला तू कलंक म्हणतोस नाही का, तो तुझ्या दृष्टीनं आहे. पण आमच्या सर्वांसाठी काय आहे? हा उपदेश आहे. भरद्वाज मुनी स्वतःला इन्क्लूड करतायत बरं आमच्याबरोबर, जगाबरोबर, की आमच्या सर्वांसाठी तू जो कलंक म्हणतोयस तो आम्हाला उपदेश आहे. आणि राम भगती रस सिद्धिहित, भाय समौ गणेसु. श्रीराम भक्तिरूपी रससिद्धीसाठी ही अतिशय शुभ वेळ आहे. असे असतात पहा संत. संतांचा, आमच्या महाराजांच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये लौकिक अर्थानं जी अतिशय वाईट घडलेली गोष्ट ती महाराज आम्हाला इतकी पॉझिटिव्ह करून सांगतात. त्या कथेद्वारे, त्या प्रसंगांद्वारे. अनेक प्रसंग आहेत गोष्टींमध्ये असताना आपण ते बघितलेलं पण आहे की दृष्टिकोन, संतांचा दृष्टिकोन कसा असतो प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा. त्यांना कोणतीच गोष्ट चुकीची, नकारात्मक दिसत नाही. लौकिकदृष्ट्या जी अत्यंत नकारात्मक गोष्ट असते त्यालासुद्धा ते पॉझिटिव्हली बघतात, कारण ती पॉझिटिव्हच असते. कारण ती घडली कुणामुळे? रामेच्छेनंच तर घडली. जर ती त्यांची इच्छा आहे तर त्यामध्ये दोष कसा असेल? त्यामुळे जेव्हा विपरीत गोष्ट घडते तेव्हा ती कशासाठी योग्य असते सांगतायत भरद्वाज मुनी? रामरस सिद्धीसाठी, रामचरणरतीच्या सिद्धीसाठी अशी वेळ फार शुभ असते. जी विपरीत गोष्ट असते ती नेहमीच भक्तीसाठी अतिशय काय म्हणायचं, फलद्रूप होणारी अशी गोष्ट असते. त्यामुळे कोणतीही स्थिती, अवस्था किंवा परिस्थिती आयुष्यामध्ये आली तरी ती मला भक्तीला सहाय्यक कशी होईल याकडे लक्ष द्यावं म्हणतात आमचे महाराज. महाराजांची वचनं फार गोड आहे त्या बाबतीत. एकीकडे म्हणतात की घूस असते ना, घूस आम्ही मारायला गेलो ना की ती अजून देह फुगवते, असं एक वचन आहे महाराजांचं. तर त्याचं त्यांनी काय म्हणजे ते कशाकडे लावलं आहे तर तसं म्हणाले, भक्त कसा असतो किंवा कसा असावा, साधक कसा असावा, तर किती संसारामध्ये दुःख येतील तसा तो त्या घुशीसारखा अंग फुगवणारा असावा. की माझ्या मागे सद्गुरू आहेत, माझ्याकडे त्यांनी दिलेलं नाम आहे, मग मी का बरं ह्या परिस्थितीच्या काठीला घाबरावं?
मी अजून प्रेरणा त्यातून घेऊन नामस्मरण करायला लागेल, जिद्दीनं नामस्मरण करीन. अशा रीतीनं आमचे महाराज म्हणतात की कोणतीही चुकीची गोष्ट तुम्हाला आत्ता वाटतेय ती कधीही चुकीची नसते जर त्याचा उपयोग तुम्ही भक्तीकडे केलात तर. अजून एकीकडे म्हणतात ना महाराज की जी एक चांगली स्त्री असते, चांगली म्हणजे कर्तव्यदक्ष कुटुंबामधली स्त्री असते, ती कसा कोंड्याचा मांडा करून संसार करते तशी भक्ती करावी म्हणतात महाराज. की जे काही परिस्थिती आली आहे ना ती माझ्या भक्तीसाठी, मला माझ्या नामस्मरणासाठी, माझ्या साधनेसाठी, गुरुचरणी शरणागत होण्यासाठी ती परिस्थिती अनुकूलच आहे. या भावनेनं जर केलं तर त्यांच्या कृपेनं खरोखरच यासारख्या अनुकूल गोष्टच नाही असं आम्हीच काही वर्षांनी म्हणतो. त्यामुळे इथे आम्हाला भरद्वाज मुनी हे सांगतात की तुझ्या दृष्टीनं हा कलंक आहे, पण आम्हा सर्वांसाठी उपदेश आहे. श्रीराम भक्तिरूपी रससिद्धीसाठी शुभ वेळ आहे ही. त्यामुळे पुढे म्हणतात, नवविधु बिमलतात जसु तोरा, रघुबर किंकर कुमुद चकोरा, उदित सदा अंथ इहि कबहुना, घटिहीन जगनभ दिन दिन दूना, कोकती लोक प्रीति अति करिहि, प्रभु प्रताप रवि छबिहीन हरिहि, निसिदिन सुखद सदा सब काहू, ग्रसिहीन कै कही करत बुराहू, पूरन राम सुप्रेम पीयूषा, गुर अवमान दोष नहीं दूषा, राम भगत अब अमीय अघाहू, किन्हेहु सुलभ सुधा बसुधाहू, भूप भगीरथ सुर सरियानी, सुमिरत सकल सुमंगल खानी, दशरथ गुण गण बरनी जाही, अधिको कहा जेहि समजग नाही, जासु सनेह सकोच बस राम प्रगट भय आई, जे हरहिय नयन निकबहु निरखे नहीं अघाई, कीरति विधु तुम कीन अनुपा, जह बस राम प्रेम मृग रूपा, तात गला निकरहु जिय जाए, डरहु दरिद्र रही पार सुपाए, सुनहु भरत हम झूठ न कही, उदासीन तापस बन रही, सब साधन कर सुफल सुहावा, लखन राम सिय दरसनु पावा. हे बाळा म्हणतायत तुझी कीर्ती निर्मल नवीन चंद्र आहे जणू, आणि श्रीरामचंद्रांचे दास हे कुमुद व चकोर आहेत बरं का. खरे जाणकार भरद्वाज मुनी नाही का. भरताला चंद्रम्याची उपमा दिली आहे आणि श्रीरामांच्या दासांना चकोराची उपमा दिली आहे. म्हणजे ह्या चकोरांनी, श्रीरामदासांनी भरतासारख्या दासश्रेष्ठाचं अनुगत्य सांभाळावं, त्याला अनुसरावं, त्याच्यामध्ये आसक्त व्हावं, भरत चरणी राहून भक्ती शिकावी, हे आम्हाला इथं भरद्वाज मुनी सांगतात. म्हणून म्हणतायत की तू जे केलंयस तो आमच्यासाठी उपदेश आहे श्रीरामांचा, त्यामुळे आमची भक्ती द्विगुणित होण्यासाठी हा शुभ काळ आहे. भक्त नेहमी स्वार्थी असतो. कशासाठी स्वार्थी? आमची भक्ती कशी वाढेल एवढंच एक त्याच्या अंतरंगात भाव असतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट जिथं भक्तीला पूरक आहे ती त्याला शुभ दिसते. त्यामुळे म्हणतायत पण काय आहे भरता की चंद्रमा जो असतो कमी जास्त होत असतो,
त्यामुळे कुमुद आणि चकोर जे असतात त्यांना दुःख होतं. जेव्हा चंद्र घटतो तेव्हा चकोराला दुःख होतं. चांदणं मिळत नाही ना त्याला पाहिजे तसं. पण तू कसा आहेस, तुझी कीर्ती हा असा चंद्र आहे जो नेहमीच नित्यपूर्ण आहे म्हटलं नाही आहे, अथही नेहमी पूर्ण राहील म्हटलंय. भरद्वाजांचा आशीर्वाद आहे जणू हा, की तुझा कीर्तिरूपी चंद्रमा नेहमी पूर्णच राहील, कमी जास्त होणार नाही आणि जगामधल्या आकाशात तो कधीच घटणार नाही. दिवसेंदिवस द्विगुणित होत राहील, दिन दिन दुना. तुझी कीर्ती घटणार नाही तर वाढत राहील. आणि पुढे तर इतकं गोड म्हटलंय की चक्रवाक पक्षी कसा, त्रैलोक्य रूपाचा चक्रवाक पक्षी तुझ्या कीर्तिचंद्रावर प्रेम करेल. बरं का, म्हणजे त्रैलोक्य भरता तुझ्या चरणाशी आहे आज, हे सांगायचं आहे भरद्वाज मुनींना. त्रैलोक्य रूपी चक्रवाक तुझ्या कीर्तिचंद्रावर अत्यंत प्रेम करत राहील. बरं का, आणि पुढचं वाक्य जे आहे ते इतकं गोड आहे. प्रभू प्रताप रबी छबीही न हरिही. श्रीरामांचा प्रताप सूर्य. कसे आहेत श्रीराम, सूर्यरूप आहे, जिथं अंधार माहीतच नाही असे सूर्य आहेत नाही का. पण असा प्रताप सूर्यसुद्धा तुझ्या कीर्तिरूपी चंद्राची शोभा हरण करू शकणार नाही. तुलसीदासांची प्रतिभा आणि भरद्वाज मुनींचं ज्ञान, काय तुलना करावी. त्यामुळे म्हणतायत, काय म्हटलंय पहा बरं, की चंद्र जो असतो अगदी पूर्ण चंद्र असेल पौर्णिमेचा, पण जेव्हा सूर्याचा उदय होतो तेव्हा चंद्र झाकला जातो नाही का. म्हणजे आकाशात असला तरी तो दिसत नाही. पण इथे श्रीरामसुद्धा आहेत जे सूर्यरूप आहेत आणि तू कसा आहेस, पूर्ण चंद्ररूप आहेस. पण श्रीरामांच्या सूर्यानं सुद्धा तुझ्या भक्तीचा चंद्रमा झाकला जाणार नाही. म्हणजे काय त्याचं स्टेचर भरताचं जे आहे, त्याची जी स्थिती, त्याची अवस्था, त्याची उंची, त्याची खोली कशी सांगितली आहे पहा इथे. म्हणून भरताला उपमाच देऊ शकत नाही, या समया हा. त्यामुळे तुझ्या कीर्तीचा हा चंद्र रात्रंदिवस सर्वांना सुख देत राहील. आणि बाळा, कैकईचा जो कुकर्म रूपाचा राहू आहे तो कधीच याला ग्रासू शकणार नाही. कारण काय, असा चंद्र आहेस तू जो श्रीरामांच्या प्रेमरूपी अमृतानं भरलेला आहे. पूर्ण राम सुपेम पियुषा. आणि गुरुच्या अपमानरूपी दोषानं सुद्धा तो दूषित नाही. बरं का, म्हणजे जरी गुरूंनी सांगितलं होतं की तू हे राज्य स्वीकार, तरी वसिष्ठ आहेत ते, श्रीरामांवर अत्यंत प्रेम आहे त्यांचं, त्यामुळे तू त्यांची आज्ञा मोडून इथे आलायस असं दूषणसुद्धा तुला लागणार नाही बाळा. त्यामुळे उलट तू काय केलंस सांगतायत, राम भगत अव अमीय अघाऊ की कीनेव सुलभ सुधा बसुधाव. तू काय केलंस माहिती आहे का भरता, हा कीर्तिरूपी चंद्र भक्तीचा निर्माण करून तू पृथ्वीवर सुद्धा अमृत सुलभ केलंयस रे. तुझी भक्ती, तू जे करतोयस ते ह्या पृथ्वीवरचं अमृत आहे, कधीही मरणार नाही. म्हणून म्हटलं ना, रामायणामध्ये भरतचरित्र हे अजरामर आहे, त्याला तोडच नाही. त्यामुळे म्हणतायत की पृथ्वीवर अमृत तू सुलभ केलेस ह्या तुझ्या कीर्तीमुळे. आणि आता राम भगत अब अमीय अघाहू, आज सुद्धा नाही का श्रीरामांचे भक्त ह्या अमृतानं तृप्त होवोत असा आशीर्वाद दिलाय आम्हाला सर्वांना भरद्वाज मुनींनी. तुझ्या प्रेमरूपी अमृतानं श्रीरामांचे भक्त तृप्त होत. पुढे म्हणतायत, ज्या गंगेचं केवळ स्मरण हेच मांगल्याची खाण आहे, अशी गंगा तुझ्या पूर्वजांनी भगीरथानं आणली इथं. दशरथांचे गुण तर वर्णनाच्या पलीकडचे आहेत. त्यांच्याहून श्रेष्ठच कुणी नाही, कुणी त्यांच्या बरोबरीचा नाही. आणि
कसे आहेत राजा दशरथ, तर ज्यांच्या प्रेमामुळं, त्यांच्या सद्गुणांमुळे प्रत्यक्ष सच्चिदानंद भगवान श्रीराम तिथं प्रकट झाले त्यांच्या मुलाच्या रूपानं. जे हर हिय नयननी कबहू निरखे नाही अघाई. ज्या श्रीरामांचं स्वरूप आपल्या हृदयात पाहून महादेवसुद्धा कधी तृप्त होत नाहीत, बघत राहतात, ते रसपान करत राहतात श्रीरामनामाचं, रामदर्शनाचं, रामचरित्राचं. पण याच्याहून अधिक कीर्तिरूपी चंद्र तू निर्माण केलायस भरता. ज्या चंद्रामध्ये श्रीरामांचं प्रेम हरिण चिन्हाच्या रूपानं राहतं. जह बस राम पेम मृगरूपा. पहा बरं, म्हणजे चंद्रावर जे चिन्ह दिसतं तो चंद्र म्हणजे भरताची निर्मळ कीर्ती, आणि त्या कीर्तीमध्ये ते चिन्ह जे आहे ते म्हणजे श्रीरामांचं प्रेम, त्या रूपानं ते राहतं. त्यामुळे हे भरता, अरे परीस मिळालाय तुला, म्हणजे तू जे करतोयस तोच तुझी कीर्ती, हे घडवून तू जे करतोयस तो जणू परीस आहे, आणि तरी तू दारिद्र्याला घाबरतोयस, म्हणजेच तू अजून ग्लानी करतोयस, अजून कलंकित म्हणून घेतोयस स्वतःला. नको करूस तसं, विनाकारण मनात दुःखी होऊ नकोस. ऐक भरता, पुढे भरद्वाज मुनी किती तऱ्हेनं पठवून देत आहेत बघा. हे मुनिश्रेष्ठ म्हणतायत, अरे मी कधीच असत्य बोलत नाही, आम्ही निष्पक्ष असतो, तपस्वी आहोत ना आम्ही, त्यामुळे आम्ही निष्पक्ष असतो. कुठल्या एका बाजूने आम्ही मुद्दाम बोलतो असं होऊच शकत नाही, कुणाच्या तोंडाकडे बघून बोलतो असंही नाही, आणि अतिशय निरपेक्षपणे वनात राहतो आम्ही. बन रही. यामुळेच ह्या सर्व साधनाचं उत्तम फळ म्हणून मला मिळालं. काय मिळालं तर लखन राम सिय दरसन पावा. म्हणून ह्या सर्व गोष्टींमुळे मला ते फळ मिळालं आणि लक्ष्मण राम सीतेचं दर्शन झालं. पण ऐका पुढे, तेही फल कर फलू दरसु तुम्हारा, सहित पयाग सुभाग हमारा. भरत धन्य तुम जसु जगु जयऊ, कहियास प्रेम मगन मुनी भयऊ. राम सीता लक्ष्मणाचं दर्शन झालं, पण भरता त्या तिघांच्या दर्शनाचं महान फल, परमफल म्हणजे तुझं दर्शन मिळालं रे मला. तीर्थराज प्रयागासह हे आमचं खूप मोठं भाग्य आहे भरता, की आम्हाला आज तुझं दर्शन झालं. हे भरता, धन्य आहेस तू, आपल्या कीर्तीनं जग जिंकलंयस. असं म्हणून प्रेम मगन मुनी भयऊ, भरताच्या प्रेमात मग्न झाले मुनिराज. केवढी मोठी गोष्ट सांगितली बघा. आपण म्हणतोच ना की मागच्या ह्याच्यात पण आपण बघितलं की एक वेळ भगवंतांचं दर्शन सुलभ, पण भगवंतांच्या खऱ्या भक्तांचं दर्शन ही एक अमूल्य देणगी आहे भगवंताची. त्यांच्या आशीर्वादाशिवाय, त्यांच्या कृपेशिवाय, ज्या कृपेमध्ये कसलीच बाधा नसते, त्यावेळेला संत दर्शन होतं. आणि अशा महात्म्या भरताचं दर्शन झाल्यामुळे भरद्वाज मुनींना वाटतंय की राम सीता लक्ष्मणाच्या दर्शनाचं फळ आज मला मिळालं, तुझं दर्शन होत. आता ह्याच्यापेक्षा मोठी कीर्ती भरताबद्दल काय सांगायची. त्यामुळे जसं म्हटलं, ह्या भरताचं अनुगत्य करून आम्ही राहू शकलो, त्याच्या आयुष्यातली एक गोष्ट जरी या एका आयुष्यामध्ये आम्ही आमच्या भक्तिमार्गामध्ये उतरवू शकलो, तरी आमचं जीवन धन्य होईल. आणि त्या भक्तश्रेष्ठाच्या आशीर्वादामुळे आम्ही भगवत चरणाशी नक्कीच पोहोचू. तसंच होवो. आणि यापुढे भरद्वाज मुनी काय सांगतायत आणि पुढे काय कथाभाग आहे हे आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.